नमस्कार. आपण पाहत आहात जनसेवा न्यूज. मुख्य संपादक गणेश यमजलवाड. आज दिनांक 14/12/2025 रोजी इस्लापूर येथे पेयजल योजनेमध्ये 1.5 कोटी भ्रष्टाचार केला होता आणि इस्लापूरमध्ये जलजीवन मिशन योजनेअंतर्गत जेणेकरून या योजनेचा उद्देश जो होता की प्रत्येक घराला नळ पाहिजेत, प्रत्येक घराला नळ द्यावा, परंतु असलेलं कसल्याच प्रकारे इस्लापूरमध्ये काही गल्लीमध्ये नळ दिले, काही गल्लीमध्ये नळही भेटला नाही. त्यामुळं हे 7 कोटीच्या वरचं जे बजेट होतं या योजनेमध्ये ठेकेदाराने अर्धवट काम केलं आणि ही योजना पुरेपूर नाही केली. कुठं चेकअप करण्यासाठी कुठं पाण्याचा पाऊस पडत आहे, काय घरी काय गल्ल्यामध्ये पाण्याचा थेंबही नाही. काही ठिकाणी नळ बी बसवले नाही. त्यामुळे या ठेकेदारावर शासन व्यवस्थेचं कसल्याच प्रकारे लक्ष नाही. त्यामुळे किनवटमध्ये सर्वात मोठी ग्रामपंचायत, महाराष्ट्रामध्ये मोठी ग्रामपंचायत असलेले इस्लापूर या ठिकाणी जे की योग्य प्रकारे नळ योजना होत नसेल, या गावामध्ये ना दवाखाना व्यवस्थित नाही सरकारी, इथंही भ्रष्टाचाराचं साम्राज्य निर्माण झालेलं आहे. आणि एकीकडे याही योजना जे की 30 वर्षे जेणेकरून या योजनेअंतर्गत जनतेला पाणी मिळावं या योजनेचा उद्देश आहे, परंतु 30 वर्षे कुठे गेले की याचा तर पत्ताच नाही. परंतु योजना चालू झाले तेव्हापासून आम्हाला पाणी नाही, नळ नाही, नळ दिला त्याला तुट्या नाहीत, अशा प्रकारे. आणि काही ठिकाणी काही गल्लीमध्ये अक्षरशः नळही दिले नाही. त्यामुळे भ्रष्टाचार करणारे असेल किंवा ही योजना ज्या ठेकेदाराने सुरुवात केली किंवा जो इंजिनियर असेल या योजनेकडे लक्ष देणारं, या इंजिनियरला बी लाज वाटते का, जेणेकरून जे आपल्या हातात शासनाने काम दिलं हे काम पूर्णपणे योग्य नियमावलीनुसार किंवा सरकारी कायद्यानुसार हे काम का करून घेतले नाही. अशा अधिकारी वर्गावर, अशा ठेकेदारावर प्रशासकीय व्यवस्था काय कारवाई करणार. आपण पाहत राहा जनसेवा न्यूज. लाईक करा, सबस्क्राईब करा. जय